प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 फेब्रुवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि मालिकेमध्ये आता जानकी येणार आहे आज, तशी त्यांनी मुक्ता आलेली दाखवली आहे। आता सुरुवातीला बघा एवढा सस्पेन्स रंगवलाय त्यांनी आज की विचारूच नका। आता ही रम्या आली बरं का हातात चाकू घेऊन आणि आता पार तिचा हात धरून म्हणतो रम्या चाकू सोड, पण ती काही ऐकत नसते त्याचं। आता नंदिनी घाबरते आणि मग पार तिच्यावर ओरडत म्हणतो हे बघ रम्या, माझ्या शांत असायला माझा दुबळेपणा समजू नकोस, सोड म्हणलं ना तुला चाकू। आता रम्या त्याच्यावरच ओरडते आणि जोरात पार्थवरच ओरडून म्हणते मी सुरी फेकणार नाही। पुन्हा एकदा म्हणतो पार्थ रम्या मी तुला म्हणतोय ती सुरी फेकून दे, तो चाकू फेकून दे। मग आता सगळेजण आश्चर्यचकित होऊन यांच्याकडे बघताय। एवढा ड्रामा करायला काही वाटत नाही का प्रेक्षकांनो? पोरी इतक्या ड्रामा करतात, बाप रे बाप। नंदिनी म्हणते रम्या पार्थ म्हणताय ती सुरी सोड, पण रम्या आता मोठ्याने ओरडते आणि म्हणते म्हटलं ना तुम्हाला मी सुरी सोडणार नाही, मी जर ही सुरी सोडून दिली तर तुम्ही केक कसा कापणार, असं म्हणून आता मोठ्याने हसायला लागते। आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात, तिच्या डोक्यावर परिणाम झाला की काय। पण आता वसू आत्या आणि रम्या दोघी एकमेकींकडे बघून हसतात आणि मग वातावरण जरा निवळतं, कारण रम्याने नंदिनी आणि पार्थसाठी केक आणलेला असतो। जीवा आणि बाकीचे सगळेच जण बघतच राहतात। रम्या म्हणते सॉरी मी जरा ड्रामा क्वीन आहे ना, जरा चाकू हातात घेतला आणि ड्रामा करून पाहिला, पण इथून पुढे आता मी नाही करणार कुठलीच नाटकं, जे काही असेल ना ते मनापासून करेल। रम्या म्हणते मी आजपासून तुमचं लग्न मनापासून मान्य करतेय। आता असं म्हटल्यानंतर पार्थला जरा शंकाच आली आहे तिच्या हेतूंवर। सगळेजण आश्चर्यचकित होऊन बघताय, कारण आतापर्यंत हे सगळं झाकली मूठ 1.25 लाखाची असं होतं प्रेक्षकांनो, आता हे सगळं जगजाहीर झालंय। पार्थ म्हणतोय रम्या तू काय बोलतेस? मग रम्या तो केक आणते आणि पार्थला म्हणते पार्थ मला प्रेम जगायला शिकवतं आणि तुझ्यावरच्याच प्रेमाने मला जगायला शिकवलंय पार्थ, असं म्हणून तो केक पुढे केलाय आणि पार्थला म्हणते कशी जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट प्रेम आहे, पण ती तेव्हाच असते जेव्हा दोन्हीकडनं असते। आपल्यामध्ये जे काही होतं ते फक्त माझ्यासाठीच प्रेम होतं, पण तुझ्यासाठी मात्र मैत्री होती, ही गोष्ट मला जरा उशिराच कळली पार्थ। आता पार्थ तिचं बोलणं अगदी मन लावून ऐकतोय। रम्या म्हणते ठीक आहे ना, मैत्रीमध्ये पण प्रेम असतंच की, ते प्रेम मी समजून घेईल। आता ही जे काही बोलते ते ऐकून आरुषी काव्या या सगळ्यांचीच पायाखालची जमीन सरकली आहे। आता त्या मानिनी त्यांना टेन्शन आलंय। रम्या म्हणते मैत्रीतलं प्रेम माझ्यासाठी पुरे झालंय, आता हे सगळं मला जाणवलंय आणि आता मी लगेच बॅग भरली आणि इथे निघाले तुमच्या दोघांचं लग्न आनंदात सेलिब्रेट करण्यासाठी। आफ्टर ऑल तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बेस्ट आहात। आता त्या नंदिनीच्या मामीलाही हे कळलंय, नंदिनीची आई टेन्शनमध्ये। रम्या म्हणते की तुमच्या दोघांमध्ये येऊन मला आपल्या तिघांची लाईफ स्पॉइल करायची नव्हती। मस्त डायलॉग आहे। मग रम्या म्हणते आता विसरलात ना तुम्ही सगळेजण, हे मला माफ केलत ना, सॉरी, असं म्हणून कान पण धरते ती। मग पार्थ हसायला लागतो आणि म्हणतो ए रम्या वेडी आहेस का? मग नंदिनी पण म्हणते रम्या जाऊ दे ग, इट्स ओके, अगं आम्हाला कुठे तुझ्यावर राग होता, सॉरी वगैरे म्हणू नकोस रम्या। नंदिनी मोठ्या मनाने माफ करते रम्याला। आता काव्या आणि आरुषी सरप्राईज झाल्यात, कारण त्यांना काही माहिती नाही या भानगडीबद्दल। पार्थ म्हणतो रम्या आणि वसू आत्या तुम्हा दोघींना थँक्यू म्हणायचंय मला, जे काही झालं ते विसरून तुम्ही दोघी जणी लग्नाला आलात, माझ्या जीवात जीव आलाय। एक गोष्ट बरी झाली, विचार का? रम्या म्हणते का? पार्थ म्हणतो आता तुझ्या हातची रोज कॉफी पिता येईल ना मला, ती सिनेमन कॉफी का कोणती कॉफी? मग रम्या म्हणते नाही मी नाही बनवणार कॉफी तुझ्यासाठी, आता रोज नंदिनी बनवणार तुझ्यासाठी कॉफी। मग वसू आत्या लगेच मोठ्या मनाने समोर येऊन म्हणतात माफ करा मला, मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिला, वाटेल तशी बोलले, चुकलं आमचं। पण प्रेक्षकांनो हे सगळे मगरीचे आसू आहेत बरं का, मी तुम्हाला आधीच सांगितलं सस्पेन्स, कारण पुढे ते सगळं दाखवणार आहेत। आता बघा या वसू आत्या जेव्हा सॉरी म्हणतात तेव्हा पार्थलाही वाटतं की चला बा यांना चुकीची जाणीव झाली। मग पार्थ म्हणतो आत्या अशी माफी वगैरे नको मागूस रे। मग वसू आत्या म्हणते अरे तुमच्या मनात संशय आहे का? पण मी खरं सांगते रम्या मनापासून हे सगळं बोलतीये। रम्या पण म्हणते हो माफ करा मला, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला, पण आता मी नवीन सुरुवात करणार आहे माझ्या आयुष्याची, मी मागचं सगळं विसरून इथे परत आली आहे, तुम्ही सुद्धा सगळं विसरून मला माफ कराल ना प्लीज। आता रम्या इतकी केविलवाणी बोलते तेव्हा पार्थ आणि नंदिनी काय बोलणार, ते आधीच बिचारे खूप चांगल्या मनाचे आहेत, दोघेही तिच्याकडे बघून स्माइल करतात। मग वसू आत्या त्या मानिनी जवळ येतात आणि म्हणतात मानिनी मी खूप समजवलं ग रम्याला, आणि आता माझी रम्या सगळं विसरून पुढे जाणार आहे, मला फक्त माझी मुलगी सुखी व्हायला हवी होती, आता तिने आपण होऊन हे लग्न आनंदाने स्वीकारलंय तर माझा आनंद पण त्याच्यातच आहे ना। अगं मानिनी मला असं वाटतं की आपण पार्थ आणि नंदिनीचं लग्न सोहळ्यासारखं साजरं करूयात, चालेल ना ग तुला?
आता त्या बिचाऱ्या मानिनी ताईंचाही ऊर भरून आलाय. त्यांना वाटतं चला बाई आपली नणंद इतकी चांगली झाली, छान झालं सगळं, दोघी एकमेकींच्या गळ्यात गळा घालून मिठी मारतायत, सगळं अंत भला तो सब भला असं यांना वाटतंय. पण यांना काय माहिती ही भयानक दुष्टाची सुरुवात आहे म्हणून. आता पुढे बघा काय घडलंय. वसू आत्या अगदी डोळे भरून म्हणतात, डोळ्यात पाणी आणून, थँक्यू मानिनी, मला माफ केलंस ना. आणि मानिनी ताई हो म्हणतात. आता लगेच ही रम्या म्हणते ए आई चल आपल्याला केक कट करायचा आहे. आता दोघी मायले की लगेच केक समोर आणतात पारच्या आणि रम्या हातात चाकू देत म्हणते जोडीने केक कापा आता. आता बघा प्रेक्षकांनी इथून पुढे पण ट्विस्ट आणला त्यांनी. मजा येते मालिका बघायला. आता ते केक कापतात नंदिनी आणि पार्थ आणि एकमेकांना भरवतात. सगळेजण टाळ्या वाजवतात. आता पार्थ नंदिनीला केक भरवत असतो तेव्हा नंदिनी थोडासा केक खाते आणि पार्थला आग्रह करते की रम्याला त्याने केक खाऊ घालावा. जास्ती चांगलं वागू नये प्रेक्षकांनो, हे मात्र तितकंच खरं आहे. आता बघा नंदिनी आणि पार्थ दोघे मिळून रम्याला केक भरवतात आणि आता सगळं चांगलं चालू असतं. सगळे खुश असतात. रम्या बघा कशी मंजुलिकासारखी बघते. भारी आता या हिरोईनचे डोळे प्रेक्षकांनो, खूप बोलके आहेत. आता काव्या पण खुश आहे, सगळे खुश आहेत, टाळ्या वाजवत आहेत सगळे. आता ही नंदिनी मध्येच म्हणते खरंच अंत भला तो सब भला. सावित्रीबाई म्हणल्याच होत्या की दुखवलेल्यांची मनं जुळवा म्हणजे काहीही विघ्ने कधीच येणार नाही. आता लग्न सुरळीत पार पडणार हो ना रम्या, असं म्हणून ती रम्याच्या जवळ जाते आणि मग रम्या म्हणते हो बघायचे का तुला कसं सुरळीत पार पडणार आहे. असं म्हणून आता रम्याने नंदिनीच्या पोटामध्ये सुरा खुपसलाय. आता सगळेजण खूप घाबरतात. जोरात ओरडतो पार्थ, बाप रे नंदिनी काय झालं हे. सगळेजण रम्याकडेच बघताय. रम्याने सगळ्यांसमोर नंदिनीला चाकू मारला. आता मी म्हणलं होतं ना तुम्हाला प्रेक्षकांनो की हे स्वप्न असणार, तर ऑफकोर्स असंच झालं की हे स्वप्नच आहे. आता शेवटी हिरोईन गेली तर पुढे मालिका काय दाखवतील ते खरं आहे की नाही. मग आता बघा या नंदिनीला चाकू मारलाय असं रम्याने दिवसाढवळे स्वप्न पाहिले अगदी विदिन अ सेकंड. आता ती मनाशीच मोठ्या मोठ्याने हसायला लागते. नंदिनी तिला म्हणते काय गो काय झालं रम्या, अशी का हसतेस तू. मग रम्या भानावर येते आणि म्हणते अगं बस काय नाही, कुठे काय झालं मला. नंदिनी म्हणते अगं कुठल्या विचारात आहेस, मी तुझ्यावर जी चिडचिड केली रागराग केला त्याबद्दल मी माफी मागते हं तुझी रम्या, प्लीज विसरून जा सगळं. मग आता रम्या म्हणते अगं नाही मी विसरले सगळं. मग नंदिनी म्हणते थँक्यू आणि दोघीही एकमेकींना मिठी मारतात. पण रम्याचा म्हणजे हेतूवर कोणालाही शंका आली नाहीये. एवढी गोड वागली आहे रम्या. आणि वसू आत्या तर सगळ्यांना केक भरवत फिरतीये. बाप रे अवघड आहे प्रेक्षकांनो, कोणाच्या मनात केव्हा काय येईल ते काही सांगता येत नसतं. रम्याच्या मनामध्ये खूप भयंकर हेतू आहे हे तिच्या वागण्या बोलण्यावरनं आपल्याला दिसतंय. पण नंदिनी आणि पार्थ हे दोघं मात्र या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहेत. पुढे बघा आता नंदिनीच्या आईला म्हणजे काव्याने आणि आरुषीने प्रश्न विचारून भंडावून सोडलंय. अगं आई हे काय प्रकरण होतं, आम्हाला सांग ना हे सगळं. की रम्या असं का बोलली पार्थ जीजूंना, आपल्या तिघांचं आयुष्य वगैरे वगैरे. आता ती आई म्हणते त्यांची कशाला नसत्या चौकशा करता ग दोघी जणी. आता काव्या म्हणते आई असं का बोलते का, आम्हाला काळजी नाही वाटत का आमच्या बहिणीची, माझ्या ताईच्या जीवाचा प्रश्न आहे, सांग काय झालंय, सांगणार आहेस का नाही सांगणार आहेस का. बरं जाऊ द्या आता आम्ही नंदिनी ताईलाच विचारतो. मग आता त्या नंदिनीच्या आई म्हणतात अगं थांब सांगते बाई सांगते. आणि आता त्या सांगतात पोरींना की अगं काय न लहानपणी अशी मोठी माणसं काही बाई बोलत असतात लहान मुलांना, पण त्या रम्याचा तेव्हा गैरसमज झाला. म्हणजे मोठं झाल्यावर सगळंच बदलतं ना बेटा. पण त्या रम्याला कोणीतरी गमतीत म्हटलं होतं की हा तुझा होणारा नवरा आहे बुवा लहानपणी, तर ती पार्थलाच तिचा नवरा समजत होती. पण आता सगळं काही व्यवस्थित झालंय. काव्या आणि आरुषी म्हणतात अगं आई किती फिरवतीयस तू, स्पष्ट बोल ना. मग आता त्या सांगतात की अगं आपल्याकडे आत्याच्या पोरीची मामाच्या मुलाचे लग्न करायची असते ना एक पद्धत, तसं काहीतरी झालं ग. रम्याने लहानपणापासूनच फारचा विचार केला होता. हे ऐकून काव्या आणि आरुषीला धक्का बसलाय. मग आता तिची आई सांगते की आता तिला समजली तिची चूक, पण तिने हे लग्न स्वीकारलं. काव्या आणि आरुषीला मग लक्षात येतं की सगळं काही व्यवस्थित झालंय. मग आता नंदिनीची आई म्हणते नंदिनी कुठे गेली आहे पण. आता काव्या म्हणते की अगं आई बाहेर येते. आरुषी म्हणते आमची कुल्फी पार्टी आहे, मी येते आत्ता जाऊन. आई बरं झालं सगळं काही छान झालं ना आता. आणि या तिघीही मायले की आता म्हणजे समाधान व्यक्त करताय की चला जे झालं ते चांगलं झालं. आता इकडे बघा
या नंदिनीची मामी वसू आत्याशी आणि रम्याशी ओळख करून घेते आणि सांगते की नंदिनीची मामी सांगते की मी नवरीची मामी आहे बरं, आणि या माझ्या मुली आहेत चिनू मिनू, माझ्या मोठ्या मुलीचं लवकरच लग्न आहे. पण बाई रम्या, बाहेर तू जे काही केलं ना तसं माझ्या पोरीच्या लग्नात नको करूस, आम्ही घाबरलो होतो ग बाई. आता ही मामी म्हणते तुम्ही दोघी मायले की आवरून घ्या. आता या चिनू मिनू जरा गंमत करतात आणि म्हणतात आमच्याकडे ना इंग्लिश बाथरूम आहे, 1 दाबलं की गरम पाणी, 2 दाबलं की थंड पाणी, मज्जा ना. आता मज्जा ना हा शब्द दोघी सोबतच उच्चारतात. आता ती मामी म्हणते चला चला त्यांना आवरू द्या. आता बघा प्रेक्षकांनो, त्या तिघी जणी गेल्यानंतर वसू आत्या ओरडते रम्यावर आणि म्हणते वेडी आहेस का रम्या, चाकू काढायची काय गरज होती तुला सगळ्यांसमोर, तुला एकदा सांगितलं ना नंदिनीची गोड वाग. रम्या म्हणते माय फूट, मी त्या नंदिनीशी गोड वागू शकत नाही, माझ्या पाठच्या हाताने ती केक खात होती, असं वाटत होतं ना की असा गळा दाबावा तिचा की विचारू नको आई. आता ती वसू आत्या म्हणते वेडी आहेस का रम्या, तुला त्या नंदिनीशी गोड गोड बोलावंच लागेल, तुला जर पार्थची लग्न करायचंय तर मी सांगते तसं वाग, जरा संयमाने वाग. आता ही रम्या म्हणते माझ्याकडे संयम नाही राहिला आई, मला तू सांग आधी तू कसं लग्न थांबवणार आहेस, हे काय प्लॅन आहे तुझा, किती वेळेला विचारते मी तुला, तू का सांगत नाहीयेस मला. वसू आत्या म्हणते तुला मी काहीही सांगणार नाहीये, कारण तू आतताईपणा करतेस आणि तुझ्या या स्वभावामुळे तू बिघडवशील सगळं, त्यामुळे मी तुला काही सांगणार नाहीये. रम्या शांत बस, तू इमोशनल आहेस आणि मी प्रॅक्टिकली विचार करून वागत असते, त्यामुळे मी तुला आता सांगणार नाहीये काही, जा तू आता फ्रेश हो. आता तिला बळजबरी पाठवते फ्रेश व्हायला. बघा या दोघी मायलेकी कपटी उद्देशाने तिथे आल्यात. आता नंदिनीला ही आरूशी कुल्फी आणून देते, तेव्हा नंदिनी ती खायला नकार देते आणि म्हणते अगं आरू मला नकोय कुल्फी आणि पार्थ जिजूंना पण देऊ नकोस. आरूशी म्हणते का ग. आता ही नंदिनी म्हणते अगं घसा बसेल ना, तेवढ्या तिथे मुक्ता येते आणि नंदिनीला गरागरा फिरवते. आता या दोघी मैत्रिणी आहेत प्रेक्षकांनो. आता आरुषी त्या दोघींना कुल्फी देऊन निघून जाते. आता ही मुक्ता म्हणते घे ना कुल्फी नंदिनी, अरे तेरी शादी की पार्टी में कुल्फी है. नंदिनी म्हणते सरप्राईज मुक्ता, तू कधी आलीस इथे. आता ही मुक्ता म्हणते काय करणार बाबा, मैत्रीण काही लग्नाला बोलवत नाही, मग नवऱ्यासोबत फिरावं लागतं असं इकडे तिकडे. नंदिनी म्हणते अगं तसं नाही ग मुक्ता, मी असा विचार केला की तू लांबून येणार, तुला जमेल न जमेल. नंदिनी म्हणते अगं नवरा असतो ना सोबत, मग आपल्याला काय काळजी, आपण मस्त फिरत फिरत यायचं. आणि पार्थने पत्रिका पाठवली होती यांना, म्हणून मग आम्ही लगेचच आलो. मग नंदिनीला ती म्हणते गोड दिसतेस तू, लग्नाचा ग्लो दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. नंदिनी गोड लाजते आणि म्हणते बरं झालं मुक्ता तू आलीस, आता आम्हाला लग्नासाठी काही टिप्स मिळतील. मग मुक्ता म्हणते लग्नासाठी टिप्स, अगं काही उपयोग नसतो त्याचा, अगं कितीही अभ्यास केला तरी तुझा पेपर तुलाच लिहायचा आहे. नंदिनी म्हणते ते झालं, पण अभ्यास करून घेशील ना माझा. आता मुक्ता म्हणते हो बाई घेईल करून, पण मला सांग पार्थ कसे आहेत स्वभावाला वगैरे वगैरे. मग नंदिनी म्हणते पार्थ ना छान आहेत ते. मुक्ता म्हणते नाही छान म्हणजे अजून काही माहिती नाही वाटतं त्यांच्याबद्दल. मग आता नंदिनी म्हणते नाही ग तसं काही नाही, पण अजून एवढं आम्ही एकमेकांना ओळखलं नाहीये. आता मुक्ता म्हणते काय गो एवढ्या दिवसापासून तुमचं लग्न ठरलं, काय केलं इतक्या दिवसापासून, बाईकवर वगैरे फिरला की नाही आणि आय लव्ह यू वगैरे म्हटला की नाही. मग आता पुढे बघा काय घडलंय. आता सागर इकडे पार्थला भेटलाय. सेम सागर पार्थला हाच प्रश्न विचारतो, तेव्हा पार्थ म्हणतो आमचं काय बाबा ऑल गुड. मग सागर म्हणतो काही सेटल विटल झालं की नाही तुमच्यात, खरेदी बिरेदी. आता पार्थ म्हणतो अरे खरेदी तर घरच्यांनीच केली आहे. आता सागर म्हणतो पुढे काय सगळं घरचेच करणार आहेत का. दोघंही चिडवत आहेत या कपलला. मग पार्थ म्हणतो काहीतरीच काय सागर. सागर म्हणतो अरे परवावर आलंय तुझं लग्न, आय लव्ह यू म्हटलास की नाही वहिनीला. मग पार्थ म्हणतो नाही रे बाबा अजून बाकी आहे सगळं. सागर म्हणतो काय यार तू पण किती स्लो आहेस, अरे काही अजून पुढे घडलं का. पार्थ म्हणतो तू काही पण विचारू नको असं सागर. मग सागर म्हणतो काय यार तू पण, अरे आय लव्ह यू तरी म्हणायचं ना. पार्थ म्हणतो नाही रे बाबा माझी हिंमत नाही होत म्हणायची. आणि आता इथे त्यांनी हा भाग संपवलाय. आता पुढच्या भागात पार्थ आणि नंदिनी एकमेकांना आय लाईक यू असं म्हणतात अगदी हिंमत करून. आणि दोघं जेव्हा एकमेकांना आय लाईक यू म्हणतात तेव्हा फटाके वगैरे फोडलेत त्यांनी, छान दाखवलाय भाग. आता तिथे ही आली आपली कोण जानकी आली आहे घरोघरी मधली. रम्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असते, पण जानकीची टक्कर होते रम्याला आणि रम्या जानकीवर ओरडत म्हणते अपशकुन झाला ना. मग जानकी म्हणते का अपशकुन होईल, माझ्या नंदिनीच्या हातावर शकुनाचीच मेहंदी लागणार. पुढचे भाग बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजचा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.